श्रीकृष्णाय नमः। विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति। जो पुरुष म्हणजेच जो कोणी माणूस सर्व कामनांचा त्याग करून ममता अहंकार रहित होऊन वावरतो त्यालाच खरी शांती प्राप्त होते। आपण ज्या इच्छा धरतो त्यातच आपली अस्वस्थता दडलेली असते। हे माझं, मीच श्रेष्ठ हा भाव टिकला तर मन कधीच शांत राहत नाही। कोणताही भोग आनंद स्वरूप नसून त्यापासून मिळणारा आनंद हा खरा आनंद नाही, ती मनाची स्थिती आहे। निस्पृहता, निर्ममता व निरहंकार हे 3 गुण अंगी बांधल्याशिवाय पुढे प्रगती अशक्य आहे। निस्पृहता म्हणजे लोभ, जे सुख एकदा मिळाले ते परत परत मिळावे असे वाटणे म्हणजे लोभ। दुसरी गोष्ट आहे निर्मम। शास्त्र असं सांगतं की मम म्हणजे मी व माझे हे बंधन आहे, न मम ही मुक्ती आहे। निरहंकार, अहंकाराचा त्याग, हा त्याग सर्वात कठीण। आपला अहंकार 2 प्रकारचा असतो। एक, स्वतःच्या चुकांना जस्टिफाई करणे। दुसरा अहंकार सात्विकतेचा असतो। इच्छा कमी झाल्या की मन हलकं होतं, ममत्व सुटलं की हृदय विशाल होतं, अहंकार गेला की आत्म्याचं तेज प्रकट होतं। गीतेचा हा श्लोक सांगतो, जगणं हे त्यागावर उभं आहे। सोडलं की मन हलकं होतं आणि खरी शांती मिळते। ही शांती म्हणजे केवळ मनाचं शांत होणं नाही, तर जीवनाचं स्थैर्य, प्रसन्नता आणि परिपूर्णता आहे। श्रीकृष्ण शरणं मम।